A single phase full bridge rectifier with a freewheeling diode feeds an inductive load. The load resistance is 15.53 ohm and it has a large inductance to make a current ripple free. The supply voltage is a 230 volt 50 hertz. For a firing angle of again काय तर 60 degrees आहे. The average value of the thyristor current is. फॉलो करायचं आता. अगेन काय तर आपल्याकडे फ्रीव्हीलिंग डायोड आहे. सेम अप्रोच. V0 इज इक्वल टू काय असेल Vm/pi into 1 plus cos of alpha. आता Vm ची व्हॅल्यू काय असेल √2 into 230. का तर दिलेले काय तर RMS आहे. मला मॅक्सिमम मध्ये पाहिजे. डिवाइड बाय सिंपली काय करा पाय करा इंटू या ठिकाणी 1 plus cos of 60 ठेवा. याचं सोल्युशन काढा किती ते चेक करा. हे झालं V0. Therefore I0 is equal to काय असेल V0 divided by 15.53 असेल. हे किती रे चेक करा. आणि विचारलं काय तर फॉर फायरिंग अँगल दिले ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ थायरिस्टर करंट म्हणजे IT ॲव्हरेज विचारलेले आहे. काय असेल I0 हा काय तर ॲव्हरेज करंट आहे इंटू या ठिकाणी थायरिस्टर करंट किती साठी सिंपली तर पाय मायनस अल्फा डिवाइडेड बाय 2 पाय विच इज इक्वल टू I0 इंटू अल्फाची व्हॅल्यू काय असेल पाय मायनस पाय बाय 3 डिवाइड बाय सिंपली काय करा तर 2 पाय करा. म्हणजे हा सिंपली किती होईल बघा तर 3 पाय मायनस पाय 3 पाय मायनस पाय डिवाइड बाय सिंपली 3 डिवाइडेड बाय 2 पाय होईल. म्हणजे हा 2 पाय डिवाइडेड बाय 6 पाय होईल. किती होईल सिंपली इंटू या ठिकाणी I0 होईल 2 पाय डिवाइडेड बाय 6 पाय म्हणजे किती होतोय हा सिंपली 1/3 येतोय. म्हणजे I0/3 येतोय. किती I0 किती येतोय I0 किती सिंपली हा म्हणजे V0 किती होतोय सिंपली 155 पॉइंट जर इथं सिंपली आपण याची व्हॅल्यू ठेवली तर 10 डिवाइडेड बाय 3 करा 3.33 एम्पियर हा काय त्या ठिकाणचा थायरिस्टरचा ॲव्हरेज करंट आहे. कुणाचा थायरिस्टरचा ॲव्हरेज करंट. जर याच ठिकाणी मी थायरिस्टरचा RMS करंट विचारला असेल तर सिंपली काय करायला लागेल या ठिकाणी I0 बाय सिंपली काय करायला लागेल √3 करावं लागेल. किती I0 बाय सिंपली काय करा √3 करा. म्हणजे या ठिकाणी 10 डिवाइडेड बाय √3 हे या ठिकाणचं काय तर करेक्ट आन्सर आहे. किती 10 डिवाइडेड बाय √3 या ठिकाणचं काय तर करेक्ट आन्सर आहे. याच केस आपल्याला जर फ्रीव्हीलिंग डायोडचा करंट विचारला असेल ॲव्हरेज करंट ऑफ फ्रीव्हीलिंग डायोड इकडे लक्ष द्या. फ्रीव्हीलिंग डायोडचा ॲव्हरेज करंट विचारला असेल काय सिंपली I of FD इज इक्वल टू काय असेल I0 इंटू 2 अल्फा डिवाइडेड बाय 2 पाय असेल. आता विच इज इक्वल टू I0 इंटू अल्फा डिवाइडेड बाय सिंपली पाय करा. आता अल्फा कशामध्ये आपल्याकडे डिग्री मध्ये रेडियन मध्ये काय होईल सिंपली I0 इंटू अल्फाची व्हॅल्यू किती होईल π/3 डिवाइडेड बाय हा सिंपली काय होईल पाय होईल. म्हणजे I0 डिवाइडेड बाय अगेन काय होईल सिंपली 3 येईल. किती येईल सिंपली 3 येईल. म्हणजे या केस मध्ये फ्रीव्हीलिंग डायोडचा करंट पण काय येतोय तर सेम येतोय ॲज अ थायरिस्टर करंट. यस 3.33 याही केसमध्ये काय होतोय बघा तर फ्रीव्हीलिंग डायोडचा आपल्याकडे करंट येतोय. या गोष्टी काय याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत महत्त्वाच्या आहेत. नेक्स्ट a half controlled single phase bridge rectifier is supplying on RL load. If it is operated at a firing angle alpha and the load current is continuous, the fraction of the cycle freewheeling diode conduct. आता एका सायकल मध्ये फ्रीव्हीलिंग डायोड कंडक्ट करतो किती वेळासाठी तर 2 अल्फासाठी. का हाफ कंट्रोल्ड म्हटलंय आणि काय म्हणतंय पुढं ब्रिज रेक्टिफायर म्हणतंय. हाफ कंट्रोल म्हणतंय आणि ब्रिज रेक्टिफायर म्हणतंय. म्हणजे ऍक्च्युली या केस मध्ये अगेन फॉर्म्युला पण लावायला लागला कोणता Vm/pi इंटू 1 प्लस कॉस अल्फा. कोणता तर सेम फॉर्म्युला अप्लिकेबल आहे. आता या केस मध्ये अगेन जो काय फ्रीव्हीलिंग डायोड आहे का गॅमा फॉर द फ्रीव्हीलिंग डायोड किती आपल्याकडे
2 अल्फा किती आहे सिंपली 2 अल्फा. सायकलचा टाइम पिरियड किती आहे अगेन आपल्याकडे तर 2 आहे म्हणजे सायकलचा आपल्याकडे टाइम पिरियड आहे किती तर 2 पाय आहे. द फ्रॅक्शन ऑफ द सायकल फ्रीव्हीलिंग डायोड कंडक्ट्स इज दोघांचं डिवायडेशन करा काय होईल सिंपली इज इक्वल टू 2 अल्फा डिवाइड बाय 2 पाय होईल अल्फा डिवाइडेड बाय पाय काय होईल अल्फा डिवाइडेड बाय पाय. ऑप्शन नंबर 4 या केस मध्ये काय तर इक्वेशनचा करेक्ट आन्सर आहे. फ्रॅक्शन ऑफ कंडक्शन टाइम फ्रीव्हीलिंग डायोड कंडक्ट किती सिंपली अल्फा बाय पाय होतोय. कोणासाठी अल्फा बाय पाय हा हाफ सायकल साठी फुल साठी किती 2 अल्फा होईल. द ॲव्हरेज आउटपुट व्होल्टेज ऑफ हाफ कंट्रोल्ड ब्रिज कन्व्हर्टर अगेन वर्ड काय तर हाफ आहे. हाफ म्हणजे कोणता फ्रीव्हीलिंग डायोडची केस घ्या किंवा कोणती घ्या तर सेमी कंडक्टरची केस घ्या. इज अ मेजर्ड टू बी 103.53 volt. If a bridge is supplied from a 230 volt 50 hertz source, the triggering angle of the thyroid in the bridge is approximately म्हणजे विचारलं का आपल्याला अल्फा विचारला. अगेन हा जर हाफ वेव्ह कंट्रोल असेल सॉरी हाफ कंट्रोल्ड म्हणताय आणि पुरं ब्रिज म्हणताय. आता हाफ वेव्ह कंट्रोल आहे का हा फुल वेव्ह मधला काय केला आपण त्याला हाफ कंट्रोल केलंय. अगेन याच्यामध्ये व्हॅल्यू काय असेल आपल्याकडे आउटपुट इक्वेशनचे Vm बाय पाय इंटू 1 प्लस कॉस ऑफ अल्फा असेल. मला इथला काय पाहिजे अल्फा पाहिजे. V0 दिलाय का किती दिले सिंपली 103.53 व्होल्ट दिले किती 103.53 व्होल्ट दिले. Vm दिलाय का तर दिलेला आहे किती तर 230 पण हे काय तर RMS आहे म्हणजे √2 इंटू 230 करा डिवाइड बाय सिंपली पाय करा इंटू कॉस 1 प्लस कॉस ऑफ अल्फा तर मला सिंपली काय पाहिजे तर इथला पाहिजे. त्याला आपण सिंपली सॉल्व केला जर इकडे घेतला तर 103.53 डिवाइडेड बाय √3 इंटू 230 डिवाइडेड बाय पाय केला त्याचा रिझल्ट मला सिंपली येईल किती 1 येईल. किती येईल 1 याचा काय येतोय रिझल्ट येतो याचा. याची व्हॅल्यू येते कोणाच्या बरोबर सिंपली 1 च्या बरोबर येते. जर याची व्हॅल्यू सिंपली 1 च्या बरोबर आली असेल तर या ठिकाणी काय राहते बघा 1 इज इक्वल टू 1 प्लस कॉस अल्फा राहतंय. देअरफॉर कॉस अल्फा इज इक्वल टू काय होईल 0 होईल मायनस केल्यानंतर. देअरफॉर अल्फा इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 0 इज इक्वल टू काय होईल सिंपली 90 डिग्री होईल. किती 90 डिग्री. ऑप्शन नंबर 2 या केस मधला काय तर याचा करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन नंबर 2 ऑनलाईन वाले खूपच शांत आहेत. रेक्टिफायर असं शिकला नाही कधी नाहीतर असे बघू शकतो रेक्टिफायर म्हणजे काय करतोय एसीला डीसी मध्ये कन्वर्ट करतोय. आणि त्याचे टाईप आहेत हाफ वेव्ह फुल वेव्ह त्याचे PIV एवढंच माहिती आहे का फक्त याच्या पुढं याच्या बियॉन्ड पण बरंच काय रेक्टिफायर मध्ये. सेमी कन्व्हर्टर वर्सेस ब्रिज कन्व्हर्टर त्यामध्ये रिलेशन आहे. सेमी आणि ब्रिज आपण याच्यामध्ये फुल पाहतो. आता ब्रिज म्हणजे कोणते तर फुल कन्व्हर्टर वाला झाला आणि सेमी म्हणजे कोणता जे आपण आता काय पाहिलेला. आता फुलच्या केसमध्ये V0 काय सिंपली 2Vm बाय पाय कॉस ऑफ अल्फा. मला सेमी मध्ये जायचं आहे म्हणजे काय असेल एका पायात थायरिस्टर असेल आणि एका पायात डायोड असेल. त्या केसमध्ये सिंपली काय करा याला डिवाइड बाय 2 करा आणि कॉस अल्फाला रिप्लेस करा 1 प्लस कॉस अल्फाने. काय करा डिवाइड बाय 2 करा या इक्वेशनला आणि कॉस अल्फा इज रिप्लेस्ड बाय 1 प्लस कॉस अल्फा. काय करा सिंपली 1 प्लस कॉस अल्फा म्हणजे 2Vm बाय पाय कॉस अल्फा आपण इथं पाहिला होता. या केस आपण सेमीला जातोय सिंपली काय करा डिवाइड बाय 2 करा आणि या ठिकाणी कॉस अल्फा इज रिप्लेस्ड बाय 1 प्लस कॉस अल्फा. हे आपण इक्वेशन पाहिलं आताच पाहत होतो बऱ्याच वेळाच. फ्रीव्हीलिंग डायोड पाहिला सेमी पाहिला हाच इक्वेशन आहे हाच. आता फुल वेव्हच्या केसमध्ये सेंटर टॅप घ्या त्यानंतर आणखी कोणता घ्या ब्रिज घ्या. इक्वेशन काय तर एकच आहे.
IS1 ची या ठिकाणी RMS व्हॅल्यू फंडामेंटल करंटची RMS व्हॅल्यू सांगितली होती 2√2/π. लक्षात ठेवा किती येईल आन्सर 0.9 इंटू I0 येईल. या केसमध्ये याला फक्त काय करा सिंपली मल्टिप्लाय करा. सेमीच्या केसमध्ये cos α/2 करा. काय करा सिंपली मल्टिप्लाय करा किती ना तर मल्टिप्लाय इट बाय cos ऑफ α/2. काय सिंपली 2√2/π इंटू I0 इंटू cos ऑफ α/2. आता IS RMS व्हॅल्यू किती आहे सिंपली चित्र I0 च्या बरोबर आपण फुल ब्रेकच्या केसमध्ये पाहिली होती. या केसमध्ये हा कंडक्शन करतो किती सिंपली तर पाय मायनस अल्फा साठी हा काय तर कंडक्शन मध्ये आहे डिवाइड बाय काय तर पाय टाइम घ्या. ही गोष्टीमध्ये लक्षात ठेवायची आपल्याकडे. डिस्प्लेसमेंट फॅक्टर या केसमध्ये काय सिंपली डिस्टॉर्शन फॅक्टर डिस्प्लेसमेंट नाही आहे सिंपली आहे 0.9 आहे किती सिंपली तर 0.9 हा या ठिकाणचं काय तर डिस्टॉर्शन फॅक्टर आहे सिंगल फेज फुल वेव्हच्या केसमध्ये. लक्षात ठेवला तरी चालेल नाही ठेवला चालेल डिपेंड आहे कोणावरती अल्फाच्या व्हॅल्यूवरती डिपेंड आहे कोणावरती अल्फाच्या व्हॅल्यूवरती डिपेंड आहे. या ठिकाणी आपल्याकडे ही गोष्ट आहे. डिस्प्लेसमेंट फंडामेंटल फॅक्टर कोणता आहे डिस्प्लेसमेंट फंडामेंटल फॅक्टर या ठिकाणी काय तर कॉस अल्फा आहे कोणासाठी फुल वेव्ह साठी आहे. या केसमध्ये सिंपली काय करा सेमीसाठी cos α/2 करा. काय करा सिंपली cos α/2 करा. आता आपल्याला हा माहिती असतो cos अल्फा सेम मध्ये आपण पाहिलं काय तर cos α/2 हाफ करा. इनपुट पॉवर फॅक्टर 2√2/π इंटू cos अल्फा म्हणजे किती असतो सिंपली 0.9 इंटू cos ऑफ अल्फा असतो. या केसमध्ये हा डिपेंड आहे कोणावरती तर या ठिकाणी हा सिंपली काय तर जी आहे जो की डिस्टॉर्शन फॅक्टर आहे कोणता आहे तर हा इंटू काय तर 1 प्लस काय तर पुढे cos अल्फा आहे. आता टोटल हार्मोनिक डिस्टॉर्शन इन केस ऑफ द फुल वेव्ह किती असतात 48.34 असतात किती 48.43 असतात. या केसमध्ये हे काय तर फंक्शन ऑफ अल्फा आहेत का कारण डिस्टॉर्शन फॅक्टर इज द फंक्शन ऑफ काय तर आपल्याकडे अल्फा आहे म्हणून या ठिकाणी काय तर फंक्शन ऑफ अल्फा आहे. व्हॉट इज द रिपल फ्रिक्वेन्सी ऑफ 415 व्होल्ट 50 हर्ट्ज 3 फेज फुल वेव्ह रेक्टिफायर. आता रिपल फ्रिक्वेन्सी कशी असते बघा सिंगल फेजच्या केसमध्ये सिंगल फेज हाफ वेव्हच्या केसमध्ये आपल्याला आउटपुटला किती पल्स भेटते सिंपली तर एक पल्स भेटते म्हणून रिपल फ्रिक्वेन्सी f0 इज इक्वल टू काय भेटते तर n टाइम्स ऑफ f सप्लाय म्हणजे 1 टाइम्स ऑफ f सप्लाय म्हणजे सप्लाय व्होल्टेजच्या बरोबर असते का तर बरोबर असते. आता एकाने 3 फेज आहे. आता 3 फेजचं फुल वेव्हची केस आहे 3 फेजची काय सिंपली फुल वेव्हची केस आहे म्हणजे किती ऍक्च्युअल पल्सेस आहेत 6 पल्सेस आहेत. देअरफॉर f0 इज इक्वल सिंपली काय होईल तर 6 टाइम्स ऑफ f सप्लाय होईल 50 इंटू 6 करा किती होईल सिंपली 300 व्होल्ट शिकायला आपल्याकडे. फुल वेव्हच्या केसमध्ये घेतो मी रिपल फ्रिक्वेन्सी सिंगल फेज फुल वेव्ह किती सिंगल फेज फुल वेव्हच्या केसमध्ये आउटपुटला मला पल्स भेटतात किती तर 2 पल्स भेटतात म्हणून f0 इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ f सप्लाय असते कोणाच्या केसमध्ये सिंगल फेजच्या केसमध्ये. म्हणजे काय आन्सर काय तर 4th इज द करेक्ट आन्सर आहे किती 4th इज द करेक्ट आन्सर आहे. हाफ वेव रेक्टिफायर सर्किट द पीक इनवर्स व्होल्टेज अक्रॉस द डायोड इज. आता डायोडच्या अक्रॉस पीक इनवर्स व्होल्टेज किती असेल हाफ वेव्हची काय तर केस आहे. हाफ वेव्हच्या केसमध्ये सिंपली काय असतं हाफ वेव्हच्या केसमध्ये काय सिंपली तर Vm असतं. या ठिकाणचा Vm इज इक्वल टू काय सिंपली तर ही काय ठिकाणची आपल्याकडे असणारी Vm ची व्हॅल्यू काय सिंपली V ऑफ टी इज इक्वल टू Vm साइन ऑफ किती आहे सिंपली ओमेगा टी आहे किती आहे सिंपली तर Vm साइन ऑफ ओमेगा टी आहे. काय आन्सर तर सगळेजण काय आन्सर सिंपली चार सगळेजण ही व्हॅल्यू कोणा सिंपली तर 2√2V म्हणजे काय सिंपली तर आपण लिहितो काय तर V इज इक्वल टू Vm साइन ऑफ ओमेगा टी. या ठिकाणचे काय तर ऑलरेडी मॅक्सिमम व्हॅल्यू आहे ना. जर आपल्याकडे क्वेश्चन मध्ये दिला असेल सिंपली 230 व्होल्ट आणि 50 हर्ट्ज जर आपल्याकडे असं मेन्शन केलं असेल तर या ठिकाणचे काय तर RMS व्हॅल्यू हिला मॅक्सिमम कन्वर्ट करा √2 ने मल्टिप्लाय करा दिलेले काय ऍक्च्युअली आपल्याकडे तर मॅक्सिमम व्हॅल्यू आहे
√2v. ऑप्शन नंबर काय त्याचा 4th इज द करेक्ट आन्सर आहे. इफ द इनपुट ऑफ द हाफ वेव्ह रेक्टिफायर इज दिलेला आपल्याकडे द नियरेस्ट व्हॅल्यूज ऑफ द ॲव्हरेज आउटपुट व्होल्टेज अँड द आउटपुट ऑफ फ्रिक्वेन्सी आर. कोणाचा सिम्पली तर हाफ वेव्ह रेक्टिफायर आहे. कोणाचा हाफ वेव्ह रेक्टिफायर आपल्याकडे ॲव्हरेज आउटपुट विचारलेलं काय सिम्पली हाफ वेव्हच्या केसमध्ये VM बाय सिम्पली काय असतं पाय असतं आणि हाफ वेव्हच्या केसमध्ये आउटपुट फ्रिक्वेन्सी काय असते सप्लाय फ्रिक्वेन्सी बरोबर म्हणजे रिपल फ्रिक्वेन्सी काय असेल सप्लायच्या बरोबर असेल. VDC इज इक्वल टू काय तर VM बाय पाय करा सिम्पली 100 व्होल्ट येईल. आउटपुट फ्रिक्वेन्सी काय असेल सिम्पली तर काय दिला किती सिम्पली तर 50 पाय टी हा काय तर ऍक्च्युली ओमेगा टी च्या बरोबर आहे. देअरफॉर ओमेगा इज इक्वल टू काय असतो 2 पाय एफ असतो काय असतो 2 पाय एफ इज इक्वल टू सिम्पली तर 50 पाय आहे. या पायला हा पाय सिम्पली काय होईल जाईल राहील काय तर 50 इज इक्वल टू 2 पाय राहिला काय होईल सिम्पली तर 2f राहील किती 2f. देअरफॉर f इज इक्वल टू 50/2 करा 25 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी येईल म्हणजे 100 आणि 25 हर्ट्ज. ऑप्शन नंबर 4 त्याचा काय तर करेक्ट आन्सर आहे का ऑप्शन नंबर 4. A 3-phase full wave rectifier with a resistive load has a ripple factor of आता 3 फेजच्या केसमध्ये रिपल फॅक्टर किती असतो बघा सिम्पली तर कमी असतो किती असतो तर सिम्पली 0.17 च्या आसपास असतो किती 0.17 असतो म्हणजे त्याच्यामध्ये नियरेस्ट व्हॅल्यू कोणती आहे बघा तर 0.055 ही काय त्याची नियरेस्ट व्हॅल्यू आहे. 3 फेजच्या केसमध्ये रिपल फॅक्टरची व्हॅल्यू असते किती ऍक्च्युली तर हाफच्या केसमध्ये असते 0.17 असते किती असते 0.17 असते. फुल वेव्हच्या बेसमध्ये काय असेल त्याच्या तर नियरेस्ट अबाउट असेल म्हणून काय तर आन्सर याचा 3rd नंबरचा करेक्ट आहे. फॉर अ 3 फेज फुल कन्व्हर्टर हॅव्हिंग अ रेझिस्टिव्ह लोड द रिपल फ्रिक्वेन्सी किती आहे 3 फेज साठी फुल वेव्ह आहे किती असेल तर 50 × 6 किती वेळा तर 300 हर्ट्ज. ऑप्शन नंबर काय असेल तर 4th इज द करेक्ट आन्सर असेल. फॉर फायरिंग अँगल ऑफ द 60 डिग्री इन रिस्पेक्ट टू द सिंगल फेज हाफ वेव्ह कंट्रोल रेक्टिफायर विथ रेझिस्टिव्ह लोड आपल्याकडे 230 पासून 50 हर्ट्ज आहे. द ॲव्हरेज आउटपुट व्होल्टेज विल बी हाफ वेव्हचा आहे कोणाचा तर सिंगल फेजचा हाफ वेव्ह आहे आणि कंट्रोल्ड रेक्टिफायर आहे कोणता कंट्रोल्ड रेक्टिफायर आहे. अँगल किती आहे सिम्पली तर 60 डिग्री अँगल आहे किती आहे 60 डिग्री अँगल आहे. हाफ वेव्हची केस आहे रेझिस्टिव्ह आपल्याकडे लोड आहे. फॉर्म्युला काय असतो हाफ वेव्हच्या केसमध्ये पुढे अल्फा याच्यामध्ये येईल ना अँगलला ना अल्फा येईल काय असेल फॉर्म्युला कोणता आपल्याकडे होईल या केसमध्ये VM/2 पाय हाफ वेव्हची केस आहे 1 + cos अल्फा. जेव्हा रेझिस्टिव्ह लोड येईल त्या केसमध्ये सिम्पली काय येईल तर 1 + cos अल्फा येईल. जर सिम्पली याच्यामध्ये व्हॅल्यू आपण ठेवल्या आता VM ची व्हॅल्यू काय होईल 230 × √3 करावं लागेल का तर 230 आपल्याला सप्लाय व्होल्टेज व्हॅल्यू दिली आहे. जेव्हा सिम्पली काय करा 2 पाय करा सॉल्व्ह करा 77.65 व्होल्ट आपल्याकडे काय तर या केसमध्ये याचा करेक्ट आन्सर येते. हे कुठून येते सिम्पली तर या फॉर्म्युलावरून येते. याच्यामध्ये VM ची व्हॅल्यू काय करा सिम्पली तर 230 गुणिले √3 करा का √2 करा का आपल्याला मॅक्झिमम व्हॅल्यूची ठेवायच्या. The maximum firing angle that can be obtained by the pure resistive trigger circuit used in a phase control the circuit is आता प्युअरली रेझिस्टिव्ह ट्रिगर सर्किट आहे या केसमध्ये मॅक्झिमम फायर अँगल किती असेल सिम्पली तर 90 डिग्री असेल पण त्याला करू शकतो फायर करू शकतो 90 च्या केसमध्ये. द सेंटर टाइप फुल रेक्टिफायर हॅज इफिशियन्सी ऑफ किती असते तर 81.2% असते. What is the minimum number of thyristors that conduct all the time in the continuous conduction mode in a fully controlled single phase converter? किती सिम्पली तर 2 असतील किती 2. ऑप्शन नंबर फर्स्ट अगेन याचा क्वेश्चन आहे. अ सिंगल फेज फुल वेव्ह मिड पॉइंट थायस्टर याच्यामध्ये किती बघा 220 आणि 200 व्होल्ट काय तर ट्रान्सफॉर्म आहे सनड्राफचा. द PIV पर साठी किती सिम्पली तर PIV इज इक्वल टू काय असते तर 2 VM असते किती असते 2 VM असते. आता जे रेटिंग किती आहे सिम्पली तर 200 व्होल्ट आहे किती आहे सिम्पली तर 200 व्होल्ट आहे म्हणजे आउटपुट साइडला किती ऍक्च्युली तर 200 व्होल्ट ही काय तर आपल्याला आउटपुट साइडचं काय तर सेकंड साइडचं आपल्याला व्होल्ट दिला. आता हे 200 आहे 2 पार्ट मध्ये डिवाइड होईल किती 100 इथं आणि 100 इथं काय सिम्पली 100 इथं आणि 100 इथं हे काय ठिकाणचे व्होल्टेजचे तर RMS व्हॅल्यू अगेन कोणते
RMS व्हॅल्यू, मला काय पाहिजे याचे मॅक्झिमम व्हॅल्यू पाहिजे. याला सिंपली काय करतो मी, तर 2 इंटू √2 इंटू काय करा, सिंपली 100 करा, सॉल्व करा. किती येते बघा, 200 गुणुले √2 करा म्हणजे 200 गुणुले 1.41 करा. आय थिंक आन्सर येईल 282.4 ऑप्शन नंबर 4 त्याचं काय तर करेक्ट आन्सर आहे. यस क्लिअर आहे का, 282 पॉइंट समथिंग येईल, करेक्ट आहे. इन अ पॉवर इलेक्ट्रॉनिक सर्किट हॅव्हिंग अ नॉन सायन्टिफिक करंट, पॉवर फॅक्टर इन अ टर्म्स ऑफ द डिस्प्लेसमेंट पॉवर फॅक्टर, डिस्प्लेसमेंट पॉवर फॅक्टर और डिस्प्लेसमेंट फंडामेंटल फॅक्टर काय सिंपली, त्याला आपण सिंपली IPF असं म्हणतो. काय असतो, G इंटू काय असतो, FDF असतो. आता G म्हणजे काय असतो, डिस्ट्रीब्युशन फॅक्टर असतो. म्हणजे काय असेल, फंडामेंटल व्हॅल्यू ऑफ द RMS डिवाइड बाय काय टोटल RMS असेल. म्हणजे काय सिंपली IS1 ची RMS व्हॅल्यू फंडामेंटल डिवाइड बाय सिंपली काय तर IS ची RMS व्हॅल्यू इंटू काय तर FDF असेल. काय असेल, FDF म्हणजे काय तर डिस्प्लेसमेंट पॉवर फॅक्टर असेल. काय असेल आन्सरचा, ऑप्शन नंबर 4 काय असेल, ऑप्शन नंबर 4 IS1 काय तर IS. नेक्स्ट, रेक्टिफिकेशन एफिशियन्सी ऑफ द अँड रिपल फॅक्टर ऑफ द फुल वेव्ह किती असते, 81 आणि 0.482 किती असतो, 81 आणि 0.482 असतो. अ सिंगल फेज फुल वेव्ह ब्रिज डायोड रेक्टिफायर फीड्स अ रेजिस्टर लोड ऑफ 50 वॅट 50 ओहम from a 200 volt 50 watt single phase supply. If the diode are ideal, then active power in watts drawn by the load is. आता सिंगल फेजचा काय तर फुल वेव्हचा ब्रिज डायोड रेक्टिफायर आहे, रेस्ट लोड आहे किती सिंपली, तर 50 वॅटचा काय तर आपल्याकडे लोड आहे. अगेन काय तर डायोड रेक्टिफायर आहे. या केस मधले ऍक्टिव्ह पॉवर कशी असेल, यस ऍव्हरेज पॉवर या केस मध्ये किती, सिंगल फेजच्या केस मध्ये फुल ब्रिज आहे पण काय सिंपली डायोड रेक्टिफायर आहे. म्हणजे या केस मध्ये ऍव्हरेज पॉवर कसेल बघा, तर ऍव्हरेज पॉवर इज इक्वल टू सिंपली किती येईल आपल्याकडे, RMS घ्यावं लागेल VM डिवाइडेड बाय सिंपली √2 येईल. किती VM बाय √2 ठिकाणी काय तर RMS व्हॅल्यू आहे कोणाची, व्होल्टेजचे. ऍक्टिव्ह पॉवर सिंपली काय असेल, V0 RMS चा स्क्वेअर बाय सिंपली काय करा, R करा. आता VM डिवाइड बाय √2 चा स्क्वेअर करा सिंपली R करा. आता VM किती आहे सिंपली आपल्याकडे, तर एकाने असलेला 200 गुणिले √2 का तर 200 आपल्याला याची सिंपली काय करा, स्क्वेअर करा. किती होईल, 200 इंटू √2 चा स्क्वेअर डिवाइड बाय सिंपली काय करा आपल्याला, अगेन √2 आहे याचा सिंपली काय आपल्याला स्क्वेअर करायला लागेल इंटू काय करा आपल्याकडे 50 करा, सॉल्व करा. किती होईल, तर 200 गुणुले 2 डिवाइडेड बाय 2 इंटू 50 याला हा सिंपली कॅन्सल होईल. 200 चा स्क्वेअर सिंपली करा 5 चौक 20 किती सिंपली 800 वॅट होईल. किती 800 वॅट म्हणजे किती आन्सर असेल, तर 800 वॅट. याचं काय तर करेक्ट आन्सर आहे 800 वॅट. नेक्स्ट, a single phase full bridge rectifier has a supply voltage of 100 volt DC. What will be the peak reverse blocking voltage of each thyristor? सिंगल फेजचा फुल ब्रिज आहे किती असेल सिंपली 100 व्होल्टचं काय तर DC व्होल्टेज आहे. आउटपुटला काय असेल सिंपली तर सेम व्होल्टेज असेल कोणाच्या केसमध्ये, DCच्या केसमध्ये. म्हणजे काय त्याचा आन्सर 100 व्होल्ट हे काय त्याचा करेक्ट आन्सर आहे, सिंगल फेजचा ब्रिज आहे. अ सिंगल फेज फुल कन्व्हर्टर फीड्स अ पॉवर टू द RLE लोड, रेजिस्टन्स आहे इंडक्टन्स आहे. फॉर कंडिशन फाइंड द एव्हरेज व्हॅल्यू ऑफ द लोड करंट फॉर फायरिंग अँगल डिले ऑफ 45 डिग्रीचा काय तर आपल्याकडे डिले आहे. RLE लोड आहे आणि वर्ड आहे आपल्याकडे फॉर कंटिन्युअस कंडक्शन. सिंगल फेज फुल इन्व्हर्टर कन्व्हर्टर आहे. अगेन फॉर्म्युला काय तर सेम, V0 इज इक्वल टू 2VM बाय पाय इंटू कॉस अल्फा. फॉर्म्युला काय तर आपल्याकडे अगेन सेम आहे. VM ची व्हॅल्यू आपल्याला दिलेला आहे, V0 आपल्याला कॅल्क्युलेट करा किती सिंपली तर 140/42 येईल. आता ऍव्हरेज आउटपुट व्हॅल्यू किती येईल बघा, V0 इज इक्वल टू E प्लस I0 इंटू R. देअरफॉर I0 किती असेल तर V0 मायनस E बाय R करा, सॉल्व करा, आपल्याला आन्सर येईल 12.50. किती येईल 12.50. हे आपल्याला काय तर या ठिकाणचा करेक्ट आन्सर आहे. RLE लोडच्या केसमध्ये आपण I0 घेतो कसा, V0 मायनस E डिवाइडेड बाय R. RLE लोड आहे.
A single phase full converter delivers a power to the resistive load R for AC source voltage of Vs. कोणता सोर्स आहे तर Vs आहे. The average output power V0 is given by the where alpha काय तर फायरिंग अँगल आहे. फुल कन्व्हर्टर आहे सिंगल फेजचा. कोणता फुल कन्व्हर्टर काय असतं एव्हरेज इक्वल टू Vm/pi into cos alpha plus 1. आपल्याकडे Vs दिलेला आहे. Therefore V0 is equal to काय simply √2 into Vs divided by pi into 1 plus cos alpha. Therefore ऑप्शन नंबर काय तर ऑप्शन नंबर सेकंड या ठिकाणी काय तरचा करेक्ट आन्सर आहे. Consider following statements to overlap the angle of single phase full controller bridge converter would increase and increasing. आता ओव्हरलॅप अँगल हा इन्क्रीज होईल. कोणामुळे इन्क्रीज होईल तर सप्लाय फ्रिक्वेन्सीमुळे इन्क्रीज झाल्यामुळे इन्क्रीज होईल लोड करंट आणि सोर्स इंडक्टन्स. ऑप्शन नंबर काय असेल तर 4 2 3 आणि 4 म्हणजे ऑप्शन नंबर काय 4 करेक्ट आहे. आता मी आपल्याला डिस्कशन करूया ओव्हरलॅपिंग अँगल बद्दल. नेक्स्ट क्लासमध्ये आपण डिस्कस करणार आहोत ओव्हरलॅपिंगच्या केसमध्ये. द फ्रिक्वेन्सी ऑफ अ रिपल इन द आउटपुट व्होल्टेज 3 फेज कंट्रोल्ड ब्रिज रेक्टिफायर इज डिपेंड्स ऑन. आता फ्रिक्वेन्सी काय डिपेंड असते सिम्पली तर सप्लाय फ्रिक्वेन्सी आपल्याकडे डिपेंड असते सिम्पली रिपल फ्रिक्वेन्सी. द इनपुट पॉवर फॅक्टर ऑफ द कन्व्हर्टर सर्किट मे बी डिफाइंड ॲज काय असेल टोटल मीन इनपुट पॉवर टू द टोटल RMS व्होल्ट एम्पियर. ऑप्शन नंबर फर्स्ट असेल. आपण पाहिलेला आता ट्रान्सफॉर्मर फॅक्टर फॉर द फुल वेव्ह रेक्टिफायर किती सिम्पली TF इज इक्वल टू 0.693 असतो आणि हाफ साठी किती असतो 0.286 असतो. किती 0.286. The ripple factor of the full wave rectifier circuit compared to the half wave rectifier किती असतो फुल वेव्ह किती सिम्पली तर 0.48 असतो. हाफ चा किती असतो सिम्पली रिपल फॅक्टर किती असतो रिपल फॅक्टर फॉर द फुल वेव्ह किती असतो फुल वेव्ह साठी असतो फॉर हाफ वेव्ह साठी किती असतो हाफ वेव्ह साठी 1.21 असतो आणि फुल वेव्ह साठी किती असतो 0.48 असतो म्हणजे 48% असतो. म्हणजे कोणता कमी आहे सिम्पली तर फुल वेव्हचा कमी आहे म्हणजे लेस दॅन द हाफ वेव्ह रेक्टिफायर असेल. फॉर्म फॅक्टर व्हॅल्यू ऑफ द फुल वेव्ह रेक्टिफायर किती असते FF 1.11 असते. पॅरामीटर दिला आहे रिपल फॅक्टर आहे 1.21 आणि 4.82 आहेत. हा चार्ट सर्वांनी या ठिकाणी बघून घ्यायचा आहे. एफिशियन्सी आहे 0.46 आणि 81% आहे डबल वेव्ह साठी. याच्यामध्ये महत्त्वाचे आहे तुम्ही हे पाहून घ्या. सिंगल फेज थायस्टर ब्रिज रेक्टिफायर इज फेड फ्रॉम अ 230 volt 50 hertz single phase means it is giving the constant DC current of 10 ampere at a fired at angle of 30 degree. Then the value of the power factor at the AC mains is आता AC मेन्स आपल्याकडे पॉवर फॅक्टर कॅल्क्युलेट करायचा आहे म्हणजे इनपुट पॉवर फॅक्टर आपल्याला पाहिजे. कुठली केस आहे सिम्पली सिंगल फेजचा ब्रिज रेक्टिफायर आहे. कुठला सिंगल फेजचा ब्रिज रेक्टिफायर आहे. पॉवर फॅक्टर इज इक्वल टू सिम्पली काय असेल 0.78. ऑप्शन नंबर थर्ड 2√2/π म्हणजे किती सिम्पली 0.9. नेक्स्ट स्टेट द रिस्पेक्टिव्ह रिपल फॅक्टर अँड एफिशियन्सी ऑफ द फुल वेव्ह रेक्टिफायर. रिपल फॅक्टर किती सिम्पली फुल वेव्हचा 0.48 एफिशियन्सी किती 81.2%. चार्ट दिलेला अगेन a full wave bridge rectifier is supplied from a 15 volt RMS voltage AC and connected to the 100 ohm load. What will be the peak inverse voltage? कोणता आहे तर ब्रिज आहे किती सिम्पली 15 व्होल्ट हे काय तर RMS आहे √2 into 15 करा किती वेळ सिम्पली याच्या जवळचं कोणता आहे सिम्पली 21.21 किती सिम्पली 21.21 होईल ना. हे काय तर RMS व्होल्टेज आहे याला सिम्पली काय करा √2 मल्टिप्लाय करा. PI इज इक्वल टू काय असतो तर PI इज इक्वल टू या ठिकाणी सिम्पली VM असतो. A phase controller single phase full bridge converter is supplying a highly into DC load. The converter is fed from a 230 volt 50 hertz source. The fundamental frequency in hertz of the voltage ripple on the DC side is कोणता हा तर फुल ब्रिज कन्व्हर्टर आहे किती असते तर 2 times of the supply frequency 2 times of the 50 किती असेल तर 100 हर्ट्ज असेल. कधीचा क्वेश्चन आहे तर गेटचा कधीच्या 17च्या. आपण सॉल्व्ह केला का केला कसा केला सोपा होता क्वेश्चन अवघड नव्हता.
phase control single phase full bridge converter supplies a highly into DC load. The converter is fed from 220 volt to 60 hertz. आता हा क्वेश्चन कोणचा नगर परिषदचा एक्झामचा क्वेश्चन आहे. इथे किती सिंपली 60 हर्ट्झचा रिपल फ्रिक्वेन्सी काय सिंपली तर 2 टाइम्स ऑफ द 60 करा किती होईल 120 हर्ट्झ होईल. हा नगर परिषदेला आलेला क्वेश्चन होता. A single phase full bridge converter supplies a load drawing a current at a constant and a ripple free. म्हणजे काय तर कंटिन्युअस करंट आहे. If the triggering angle is 30 degree, the input power factor will be. अगेन कोणता केस आहे सिंपली केस कोणत्या सिंपली या केस मध्ये तर सिंगल फेज फुल ब्रिज कन्व्हर्टरची केस आहे. हा क्वेश्चन महाजनकोच्या एक्झाम मध्ये आला होता. अगेन हा टाइम जनकोच्या एक्झाम मध्ये आला होता. इनपुट पॉवर फॅक्टर सिंपली काय असेल तर 0.9 कॉस अल्फा. अल्फा किती आहे 30 आहे. 0.9 इंटू कॉस 30 करा आन्सर येईल किती तर 0.78 येईल. किती 0.78 येईल. अगेन हा पॉवर फॅक्टर सिंपली काय असतो तर लॅगिंग नेचरच्या ठिकाणी पॉवर फॅक्टर असतो. कारण लोड कशात सिंपली तर इंडक्टिव्ह नेचरचे लोड असतात. फुल्ली कंट्रोल्ड 3 फेज ब्रिज कंट्रोल वर्किंग फ्रॉम अ दिलेला सप्लाय व्होल्टेज आपल्याकडे इज अ सप्लाइंग अ कॉन्स्टंट करंट ऑफ 100 एम्पियर ॲट 400 व्होल्ट. म्हणजे आय नोट किती आहे बघा आपल्याकडे सिंपली तर 100 एम्पियर आहे. द RMS व्हॅल्यू ऑफ द AC लाईन करंट इन द एम्पियर राउंड ऑफ टू द 2 डेसिमल प्लेसेस. आता या ठिकाणी ISC RMS व्हॅल्यू म्हणजे सप्लाय करंटची RMS व्हॅल्यू काय असते IS इंटू फेज चालते कितीसाठी सिंपली तर 240 साठी चालते. डिवाइड बाय काय करा सिंपली 360 करा म्हणजे I0 इंटू अंडर रूट ऑफ 2 डिवाइडेड बाय 3 करा सॉल्व करा आन्सर येईल किती तर 81.64. हे या ठिकाणचं काय तर करेक्ट आन्सर आहे. आता सेम क्वेश्चन आला होता कुठं नगर परिषदच्या एक्झाम मध्ये आपल्याला क्वेश्चन आला होता सेम परीक्षा नगर परिषद एक्झाम 2023. करंट किती आहे सिंपली तर 135 आहे. म्हणजे I0 किती आहे बघा आपल्याकडे 135 एम्पियरचा आहे. द RMS व्हॅल्यू ऑफ द AC लाईन करंट इन एम्पियर इज काय असेल सिंपली IS RMS इज इक्वल टू काय असेल तर I0 इंटू अंडर रूट ऑफ 2/3 करा 135 गुणिले रूट 2/3 करा किती येईल आन्सर याचा 110. ऑप्शन नंबर 4 ऑप्शन नंबर काय तर 4 या केस मध्ये काय बघा तर या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर आहे. A 3-phase fully controlled converter is feeding a power into the DC load at a constant current of 150 ampere. Again काय तर करंट हा काय तर कॉन्स्टंट आहे. The RMS value of the current flowing through the each thyristor. आता काय तर थायरिस्टर आहे कोणता तर थायरिस्टर आहे. आता या केस मध्ये काय तर थायरिस्टर करंट करतो किती सिंपली 120 साठी आपल्याला काय तर हा कंडिशन अँगल आहे. देअरफॉर IT ची काय आपल्याला विचारले काय सिंपली तर RMS विचारला आहे. I0 इंटू काय सिंपली तर अंडर रूट ऑफ 120/360 म्हणजे I0 इंटू अंडर रूट मध्ये 1/3 म्हणजे I0 बाय सिंपली काय करा √3 करा. करंट किती सिंपली तर 150 आहे. देअरफॉर IT RMS इज इक्वल टू 150 बाय सिंपली काय करा √3 करा. ऑप्शन नंबर 4 त्याचा काय तर करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट हा बघा नगर परिषद क्वेश्चन काय दिलेला आहे. अ 3-phase fully controlled controller is powered in DC load at constant current किती सिंपली तर 75 एम्पियरचा आहे. द कंडक्शन पिरियड आउट ऑफ 360 डिग्री अँड RMS व्हॅल्यू ऑफ द ईच थायरिस्टर. आपण पाहिला कंडक्शन किती सिंपली 120 आणि करंट किती सिंपली आता आपण पाहिला I0 इंटू म्हणजे I0 बाय सिंपली काय करा √3 करा. ऑप्शन नंबर 3 सोपा होता का आता सोपा आहे त्यावेळेस सोपा होता का त्यावेळेस समजलाच नव्हता. हा लॉजिक अंडरस्टँडिंग रिव्हिजन. अ सिंगल फेज फुल वेव ब्रिज सर्किट and in a 3-phase delta full wave bridge circuit what will be the ripple voltage frequency respectively. आता सिंगल फेजच्या फुल वेव मध्ये काय असते 2 टाइम्स असते आणि फुल वेवच्या ब्रिज मध्ये काय असते 6 टाइम्स असते म्हणजे ट्वाइस द लाईन फ्रिक्वेन्सी अँड 6 द लाईन फ्रिक्वेन्सी. ऑप्शन नंबर 3 इज द काय त्याचा करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट व्हॉट इज द आउटपुट व्होल्टेज ऑफ द 3-phase फुल कन्व्हर्टर ऑल्सो नोन ॲज अ 6 पल्स कन्व्हर्टर काय असतं 3 VML बाय पाय कॉस ऑफ अल्फा असतात. आता दिले कशामध्ये याच्यामध्ये 3 VML बाय पाय कॉस अल्फा कुठं आहे का याच्यामध्ये
तर नाही आहे. दिलंय कशाला आपल्याकडे, तर मॅक्झिममच्या टर्म मध्ये दिलाय. म्हणजे काय असेल ऍक्च्युली या केसमध्ये 3 × √3m/π cos अल्फा. ऑप्शन नंबर कोणता याच्यामध्ये आहे मग करेक्ट, सेकंड नंबर करेक्ट आहे का, 3√3 सेकंड नंबर करेक्ट याच्यामध्ये कोणता, सेकंड नंबरचा 3√3 cos अल्फा. तसं आपण लिहितो का सिम्पली, तो विच इज इक्वल टू 3 cos ऑफ अल्फा असेल. यस. नेक्स्ट, when a separate DC motor is fed to control from the three-phase supply led from the controlled rectifier in only first quadrant, which one of the following converter is used? आपण यूज करतो कोणते, सेमी कंडक्टर या केसमध्ये यूज करतो. 2022 चा क्वेश्चन आहे या केसमध्ये. For a three-phase semiconductor, if the firing angle of the is 90 degree, the freewheeling diode will conduct for a period of. आता अल्फा किती ऍक्च्युली, तर 90 डिग्री काय होतं ठिकाणचा ऍक्च्युली अल्फा आहे. इफ द फ्रीव्हीलिंग डायोड विल कंडक्ट फॉर थ्री फेज चे काय तर सेमीच्या ठिकाणी आपल्याला काय तर केस आहे, कोणाचे, सेमीच्या ठिकाणी केस आहेत. कितीला कंडक्ट होईल सिंपली, किती रेंज किती आहे फ्रीव्हीलिंग डायोडचे, किती आहे सिंपली, अल्फा आपल्याला किती सिंपली तर 90 डिग्रीला आहेत. कंडिशन फॉर द फ्रीव्हीलिंग डायोड सिंपली 90 - 60. कोणाच्या केसमध्ये तर 60 काय तर ऍक्च्युली बॉन्ड रे किती सिंपली तर 30 डिग्री आपल्याला होईल, तर त्याचा मोड मध्ये ऑपरेशन होईल 30 च्या केसमध्ये. नेक्स्ट आपल्याला आहे पटकन पटकन फास्ट, मला जायचं पटकन फास्ट सर्किटला. थ्री फेज सेमीकंडक्टर इज फीडिंग अ सेपरेटली एक्साइटेड डीसी मोटर ॲट कॉन्स्टंट फील्ड करंट. द मोटार कॅन ऑपरेट इन द फॉलोइंग कंडिशन. कोणता असेल तर स्पीड आणि टॉर्क दोन्ही काय असतील बघा, तर पॉझिटिव्ह असतील या केसमध्ये. अ थ्री फेज सेमीकंडक्टर वर्क्स ॲज अ 6 पल्स कन्व्हर्टर व्हेन द फायरिंग अँगल हा होईल कुठून कुठपर्यंत, तर 0 पासून 60 पर्यंत होईल. त्या केसमध्ये हा काय सेमी मध्ये वर्क होईल. याच्यावर डिस्कस दिले, तुम्ही वाचून घ्या. अ थ्री फेज कन्व्हर्टर फीड्स अ प्युअर रेजिस्टन्स लोड ॲट अ फायरिंग अँगल ऑफ अल्फा इज इक्वल टू काय तर 60 आहे. द ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ द करंट फ्लोइंग थ्रू द लोड इज 10 एम्पियर आहे. इफ अ व्हेरी लार्ज इज कनेक्टेड इन द लोड सर्किट देन, या केसमध्ये काय बघा, व्हेरी लार्ज इंडक्टन्स हा सिंपली काय केला, कनेक्ट केला आहे. ॲव्हरेज व्हॅल्यूमध्ये कोणता करंट होईल का तर नाही, कारण काय ॲव्हरेज व्हॅल्यू सिंपली काय तर सेम राहील. म्हणजे ऑप्शन नंबर काय त्याचा, ऑप्शन नंबर फर्स्ट विल बी काय तर करेक्ट आहे. कम्प्यूट द रिपल फॅक्टर ऑफ द सिंगल फेज फुल वेव्हचा असतो, किती असतो 0.482 असतो. सॉल्व्ह करायची गरज आहे का तर नाही आहे, आपल्याला माहिती पाहिजे स्टँडर्ड रिझल्ट आहे. इन अ केस ऑफ द थ्री सिंगल फेज फुल्ली कंट्रोल्ड रेक्टिफायर RMS व्हॅल्यू ऑफ द आउटपुट व्होल्टेज इज काय असते, लेस लोअर दॅन द RMS व्हॅल्यू ऑफ द सप्लाय व्होल्टेज. ऑप्शन नंबर काय असायचा तर फर्स्ट विल बी काय असेल, करेक्ट आन्सर असेल. कुणाचे तर आउटपुटचे RMS व्हॅल्यू सिंपली काय तर लेस दॅन सप्लाय व्होल्टेज पेक्षा कमी असेल. अशा पद्धतीने आपल्याकडे जे काय थ्री फेजचे MCQ आहेत का रेक्टिफायरच्या केसमधले, ते MCQ आपण कव्हर केले आहेत. सर्वांना समजलेलं आहे का, पटकन सांगायचं फास्ट.